होतोय, अर्थात पुढील सामना प्रतिज्ञा बांदर विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव मुरुड यांच्यामध्ये आहे आणि संघ उपस्थित होतोय डीजे संघ आहे सिद्धिविनायक नांदगाव। वेलकम सिद्धिविनायक नांदगाव संघाचे स्वागत आहे। थोड़ी लपक छपक थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक अरे ले पंगा पटक दिया पटक दिया ले पंगा 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 ले। आणि त्यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ आहे प्रतिज्ञा बांदर। वेलकम ले पंगा 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 ले पंगा 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 ले पंगा ए कबड्डिया दाल मेरा मुच्छा लाल लाल से पकड़ी पटकी पटकी हुई घुसुर घुसुर चला इधर उधर मैंने खींची। धन्यवाद डीजे। वो गया फसर। धन्यवाद डीजे। 16 धावा झालेले आहेत। दोन धावाने संघाची धावसंख्या पाहतोय दाफलकर लागते 18 धावा दाफलकर आल्या। शेवटचा चेंडू समोर 20 धावा 19 धावा झालेल्या आहेत। 2 षटकांमध्ये 20 धावांचं लक्ष असणार आहे ओटू मात्रेचं। धन्यवाद सर। मॅच सुरू होतोय प्रतिज्ञा बांदर विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव मुरुड बांधन। प्रतिज्ञा बांधन अलिबाग तालुक्यातला एक संघ आणि सिद्धिविनायक नांदगाव मुरुड तालुक्यामधला एक संघ अशी ही मॅच महिलांची कबड्डीची जेथे आणखीन एक आक्रमक रंगतदार मॅच आपल्याला बघायला मिळेल। मॅटवरचा कबड्डीचा थरारा आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल जेथे नांदगाव विरुद्ध बांधन म्हणजेच अलिबाग विरुद्ध मुरुड असा मॅच। पहिली रेड असेल नांदगाव संघाची रेडर 1 नंबरची जर्सी परिधान केलेली रेडर रेड वरती येतोय। तर सर 2 मिनिटं घेतोय। ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान दोन्ही संघाच्या कडनं नाणेफेक यायचंय। ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। रिक्त हाताने परतले 0-0 आणि त्याच वेळेला प्रतिज्ञा बांधन संघाची रेडर डबल थाय होल्ड अप्रतिम जबरदस्त डबल थाय होल्ड जेथे डिफेंडर्स आपण बघितली ती सिद्धिविनायक नांदगाव संघाची जिने डिफेन्स केला होता। तिची जर्सी आहे क्रमांक 1 म्हणजेच ती आहे श्रद्धा। रामनाथ संघाचा कर्णधार हजर आहे। पाठवायचा नाणेफेकीसाठी। पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झालेला आहे। दोन्ही संघाचे श्रद्धाचं डिफेन्स आपण बघितलं डबल थाय होल्ड केला होता। लेफ्ट कॉर्नर वरती श्रद्धा आहे, राईट कॉर्नर वरती आपण बघतोय ती सिद्धिविनायक नांदगाव संघ। जबरदस्त डिफेन्स आहे। कॉर्नर अत्यंत जबरदस्त 18 नंबरची जर्सी परिधान केलेली वैष्णवी बेडेकर राईट कॉर्नर वरती। लेफ्ट कॉर्नर वरती श्रद्धा आपण बघतोय। त्याच वेळेला रेड वरती आले सिद्धिविनायकाची रेडर, परंतु जबरदस्त पुश काय डॅश केलाय अप्रतिम डॅश 1 हँडेड डॅश बघतोय आपण इकडे अप्रतिम डॅश। आणि तीच रायडर डिफेंडर्स म्हणून कामगिरी केलेली रेड वरती आले प्रतिज्ञा बांधन संघाची। आज महिलांची कबड्डी नाहीये बघा, पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून आज कबड्डी खेळतात। काय जबरदस्त डॅश बघायला मिळाला। 2 टचचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपण बघतोय। चार धावा दाखल करणाऱ्या 2 चेंडूचा इथे खेळ होतोय। पुन्हा एकदा 4 धावा सखर सुंदर अशी फलंदाजी करतोय फलंदाज आपण पाहतोय हर्षदच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 चौकार आलेले आहेत आणि 8 धावा दाफलकर आलेले आहेत। 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे संघ 8 धावा दाफलकर आलेल्या आहेत। 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 चेंडूंमध्ये या 20 धावा दाफलकर आलेल्या आहेत। सुंदर अशी फलंदाजी
हर्षल याच्या बॅटमधून आपण पाहतोय. हॅलो, गुणफलक व्यवस्थित करायचं सर. 1-2 नांदगाव संघ 2 गुणांवरती आहे, बांधन संघ 1 गुणांवरती आहे. सर गुणफलक बरोबर आहे ना? 2-2 हा बरोबर आहे. आता 2-2 असा गुणफलक. हंशीला यावेळेस डिफेन्स झालंय, जबरदस्त पुश केलेला आहे. इथे रायडरला थोडीशी दुखापत होतोय, परंतु पुश अगदी जबरदस्त. 4 चेंडूंचा इथे खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली 8 धावा दाफलकर आलेले आहेत. आठ रायडर रेड वरती आहे. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑफ आहे हंशी कोर्टच्या बाहेर, आणि त्यामुळे आघाडीची रायडर जी सिद्धिविनायक मुरुड संघाची कोर्टच्या बाहेर आहे. रिक्त हाताने परतले, खाली हात परतले, आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्धिविनायक मुरुड संघाची रायडर थाई होल्ड केलाय. जबरदस्त थाई होल्ड, अत्यंत जबरदस्त डिफेन्स प्रतिज्ञा बांधन संघाचा आहे. ज्या संघाचे कोच आपण बघतो इथे, प्रतिज्ञा बांधन संघाचे कोच संतोषजी पवार यांच्या तालिमीमध्ये शिकलेला हा संघ महिलांचा. अत्यंत जबरदस्त कोचिंग आणि सुंदर डिफेन्स. सर पुन्हा एकदा रेड वरती आलेली आहे ती रेडर प्रतिज्ञा बांधन संघाची. रनिंग किक 6 नंबरची जर्सी परिधान केलेली ही रायडर बघा, प्रज्ञा भगत. रुचा भगतला आपण बघतोय. रुचा भगतचं रेड आपण बघितली होती. त्याच वेळेला 1 गुणाची कमाई करून सिद्धिविनायक 13 धावा नांदगाव संघाची रेडर आपल्या कोर्टवरती परततोय. श्रद्धाची रेड 1 गुणाची कमाई केली. त्याच वेळेला रेड वरती येतोय प्रतिज्ञा बांधन संघाची रेडर. राईट टू लेफ्ट रेड आहे. 5 डिफेन्स, आणि त्याच वेळेला कॉर्नर वरती आक्रमण, राईट कॉर्नर वरती आक्रमण 1 गुणाची कमाई करून परततोय. 5-3 असा गुणफलक. सर आणि इथे आपण पाहतोय गावदेवी बामणसुरे संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे कौतुक, आणि पुढील सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि यानंतर होणारा सामना असेल आपण पाहतोय ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. दोन्ही संघाने लाईनअप करून घ्यायचा आहे. लगेच 5-3 असा गुणफलक. सिद्धिविनायक नांदगाव संघाची रेडर 3 गुण आहेत ते सिद्धिविनायक नांदगाव संघाचे. आणि सुंदर डिफेन्स पुन्हा एकदा प्रतिज्ञा बांधन संघाचे डिफेन्स बघा. डिफेन्स मध्ये खूप चांगली कामगिरी. 2 पुश बघितले, 2 थाई होल्ड बघितले, आणि 4 पॉइंट आपण बघतोय ते डिफेन्स मध्ये मिळवले ते प्रतिज्ञा बांधन संघाने. त्याच वेळेला रेड वरती आलेली आहे रुचा भगत. रुचा भगत 06 नंबरची जर्सी 3च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सुपर टॅकलचा मुख. तर ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. दोन्ही संघ लाईनअप करून घ्यायचा आहे. डीजे मास्टर तयार राहायचं आहे. श्री गणेश बुरुमखान संघ लाईनअप झालेला आहे. निक 6-3 असं गुणफलक. बांधन संघ 6 गुणांवरती, नांदगाव संघ आहे 3 गुणांवरती. 3 गुणांच्या पिछाडीवरती नांदगाव संघ. अँकल होल्ड केलाय, सुपर टॅकलचा मोका 3च्या डिफेन्स मध्ये. इथे झुंज सुरू आहे. 5 स्टार चिकन फक्त 45 रुपयांपासून सुरू. मोरेश्वर अपार्टमेंट GSM कॉलेज जवळ. पकडून ठेवलाय, अप्रतिम. तर डीजे मास्टर रेडी राहायचं आहे. श्री गणेश बुरुमखान संघ तयार आहे.
चला डीजे मास्तर जोरदार टाळ्यांच्या कडकडात स्वागत करूया. मैदानामध्ये हजर होतोय श्री गणेश बुरुमखान संघ. जोरदार टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत केलं जातोय. संघ हजर होतोय श्री गणेश बुरुमखान संघ. आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे ओम 11 रामनाथ. फलंदाज पाठवायचे आहेत ओम 11 रामनाथ. त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे धन्यवाद डीजे. ओर टू मात्रे सर. उपांत्य फेरीसाठी पहिला पुकार कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक सरांना स्पोर्ट्स विनंती असेल पेण. की आपण समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे त्वरित. उदित काझी सरांना विनंती असेल की आपण त्वरित समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक स्पोर्ट्स पेण उपांत्य फेरीसाठी पहिला पुकार. चालू असलेला सामना ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील बी ग्रुप मधील बामन सुरे विरुद्ध मरुआई मेटपाडा. दोन्ही संघ तयार राहायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच मुले संघाचा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. चालू असलेला सामना गावदेवी ओम साई रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. हॅलो. रोमांचक असा सामना ओम 11 रामनाथ मुरुड विरुद्ध संघातील श्री गणेश बुरुमखान. हॅलो. मुरुड संघातील 1 नंबर जर्सी असलेल्या रेडरला एका चढाईत जर 2 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे हरेश सावंत सामना चालू यांच्याकडून. होते. ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. बघूया. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो अमरेश. नॉन स्ट्राईकला आहे तो स्वागत. आणि बॉलर आहे मंदार हॅलो माळवी. हॅलो. 1 नंबर खेळाडू सिद्धिविनायक मुरुड. चालू असलेला सामना ओम 11 रामनाथ विरुद्ध श्री गणेश बुरुमखान. रोमांचक असा सामना आहे. बघूया दोन्हीही तुल्यबळ असे संघ कशा प्रकारे खेळणार. स्ट्राईकला अमरेश. नॉन स्ट्राईकला स्वागत. गोलंदाज आहे तो मंदार माळवी. पहिलं षटक घेऊन येतोय मंदार माळवी. सामना चालू होतोय. मंदार 1 बॉल 0. अमरेश 1 बॉल 0. दोन रन डिक्लेअर स्वरूपात 2 रन. 2 बॉल 2 रन झालेले आहेत. बघूया मंदार कशा प्रकारे बॉलिंग करणार. अमरेशाला उर्फ चिवट्याला. मंदार सुंदर टॅप स्वरूपात चौकार. 3 बॉल 6 रन. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत येणारे. बघूया पुन्हा एकदा मंदार वर्सेस अमरेश. मंदार वर्सेस अमरेश. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात खणखणीत चौकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत येणारे पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा मंदार तू अमरेश. पुन्हा एकदा फॉलोअर थ्रोच्या दिशेने चौकार. 5 बॉल 14 रन. अमरेश याची सुंदर बॅटिंग. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. हॅलो.
मुरुड संघासाठी सुवर्ण संधी. जर आपण हा सामना आणि जिंकला तर स्वागत हरेश धावचीत सावंत स्वरूपात यांच्याकडून बाद 500 होतोय. रुपये. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे. नाही 14 रन झालेले आहेत. अक्षय बघूया कशा प्रकारे बॉलिंग करणार. मंदार 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 माळवी अगोदरचा मंदार माळवी हा अक्षय माळवी. नॉन स्ट्राईकला जय, स्ट्राईकला आहे तो पुन्हा एकदा अमरेश. 14 रन झालेले आहेत. पहिला षटक झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन येते अक्षय माळवी. बघूया पुन्हा एकदा अक्षय कशा प्रकारे बॉलिंग करणार अमरेशला. आणि डिक्लेअर स्वरूपात 1 रन पुन्हा एकदा. वनडी 1 बॉल 15 रन. बघूया अक्षय टॅप स्वरूपात पुन्हा एकदा चौकार. 19 रन झालेले आहेत 2 बॉल. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत येणारे दुसऱ्या षटकातील. बघूया हे स्वागत थोडं साईडला स्वागत. 2 बॉल 19 रन. पुन्हा एकदा टॅप स्वरूपात चौकार. चौकार आहे चौकार आहे चौकार. पंचांचा डिसिजन अंतिम राहील मित्रांनो. 23 रन झालेले आहेत. येणारे दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 23 रन झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा रे कशा प्रकारे खेळतोय अमरेश. बघूया पुन्हा एकदा. पुन्हा एकदा फॉलोअर थ्रोच्या 1 रन डिक्लेअर. हॅलो. उपांत्य फेरीसाठी दुसरा पुकार. 2 डिक्लेअर आहेत. कर्नाळ स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेण. दोन्ही 1 चेंडू संघांनी शिल्लक आहे येणाऱ्या. दुसऱ्या संघांनी षटकातील. गणवेश व शूज घालून तयारीत राहायचंय. बघूया अक्षय टू अमरेश. ऋतिक्षा स्पोर्ट्स पेण 1 चेंडू शिल्लक आपण आहे. सुद्धा कशा तयारीत प्रकारे राहायचं. खेळतोय अमरेश. बघूया अक्षयाला शेवटचा चेंडू. स्टंप डेड आहेत मित्रांनो. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. किती रन आहेत त्या. एकच रन आहे. 28 रनांची गरज आहे श्री गणेश बुरुमकांड संघाला. होम 11 रामनाथ. 28 ऑन द स्कोर बोर्ड. बघूया प्रतीक 1000 रुपये दे आपले. 28 विन. 28 रनांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो. 28 रनांची गरज आहे. 28 रनांची गरज आहे. 1 बॉल पहिला डॉट गेला. धन्यवाद सर. नांदगाव विरुद्ध बांधन कबड्डीचा सामना आपण बोलतो. इकडे 16-8 अशा गुणफलकाने जेथे बांधन हा संघ 16 गुणांवर वार्डे फूड्स अँड हॉटेल्स घेऊन आले फक्त अलिबागकरांसाठी चिकनचा धमाका. 5 स्टार चिकन फक्त 45 रुपयांपासून सुरू. मोरेश्वर अपार्टमेंट GSM कॉलेज जवळ. सामना चालू होते. मंदार माळवी आणि स्वप्नील जोशी. नॉन स्ट्राईकला आहे तो. आणि षटक घेऊन येतोय. पहिलं षटक घेऊन येतोय अजिंक्य उर्फ बडी. कशा प्रकारे बॉलिंग करणार बडी मंदार याला. बॅट्समनचं नाव आहे मंदार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो स्वप्नील. आणि पहिलं षटक घेऊन येतोय बडी उर्फ अजिंक्य. चला सामना चालू होतोय. 28 रनांची गरज आहे.
बघूया अजिंक्य कशा प्रकारे बॉलिंग करणार मंदार याला. अजिंक्य टू मंदार. नऊ चेंडू 1+1. अजूनही 12 चेंडूत 27 रनांची गरज आहे, 26 रनांची गरज आहे. लावली बोल्ड. अशा तऱ्हेने बडी याचा आणि बोल्ड आहे मित्रांनो. कोण येतोय? बॅट्समन आणि गुड्डू येतोय. रुणाल. अजिंक्याची सुंदर बॉलिंग. सतरा 9 असा गुणफलक नांदगाव संघ अजूनही 26 रनांची गरज आहे आणि बांधन हा 17 गुणांवरती आहे. म्हणजे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत येणारे पहिल्या षटकात आणि टॅप स्वरूप. अजूनही 9 बॉल. चला बामन सुरे आणि मरियाई मेटपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस साठी. पुन्हा एकदा अजिंक्य टू रुणाल. 3 चेंडू शिल्लक आहे. पंच नो आहे का? नो चेंडू आहे. 3 बॉल 7 रन झालेले आहेत. अजूनही 21 रनांची गरज आहे. चला मेटपाडानी टॉस साठी यायचं आहे. मेटपाडा माझा पुकार जातोय का तुमच्या इथे? अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. चला टॉस होतोय. 4 बॉल डॉट गेलेला आहे चेंडू हा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत येणारे. चला ऋतिक स्पोर्ट पनवेल डिक्लेअर स्वरूपात एक आणि रन. कर्नाल एक स्पोर्ट चेंडू पनवेल शिल्लक आहे येणारा. आपण लाईनअप करायचं आहे. एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. चला 8 रन कर्नाल झालेले स्पोर्ट पनवेल आणि ऋतिक स्पोर्ट पेन सुंदर बॉलिंग lineup करायचं आहे. आणि बोल्ड. बोल्ड होतोय. चला पेन ऋतिक स्पोर्ट पेन आपण लाईनअप करायचं आहे. 20 रनांची गरज आहे. 6 बॉल 20. बघूया विराज येतोय दुसरं षटक घेऊन कशा प्रकारे बॉलिंग करणार. स्वप्नील याला. स्वप्नील टॅपचा बादशाह म्हणून ओळखला जातो श्री गणेश बुरुमखान संघाचा. बघूया विराज टू स्वप्नील. स्वप्नील टू विराज. 1 मिनिट सर. विराज बघूया कशा प्रकारे बॉलिंग करणार स्वप्नील याला. बहुतेक आणि जय या 22 असा गुणफलक जेथे बांधण संघ 22 गुणांवरती आहे. कबड्डीचा मॅच महिलांचा आपण इकडे बघतोय. नांदगाव विरुद्ध बांधण असा मॅच. बॉलिंग विराज. अशा तऱ्हेने रामनाथ संघ विजयी झालेला आहे. ओम 11 रामनाथ. अभिनंदन. तसेच श्री गणेश बुरुमखान संघाचे अभिनंदन. या पुढील होणारा सामना आहे मरियाई मेटपाडा विरुद्ध गावदेवी बामण सुरे. दोन्हीही नावाजलेले असे संघ. चला कर्नाला स्पोर्ट पनवेल ऋतिक स्पोर्ट पेन लाईनअप करून घ्यायचं आहे. लाईनअप करा. दोन्ही कोचला विनंती असेल आपण लाईनअप करून घ्यायचं आहे.
26 असा गुणफलक 16 गुणांच्या आघाडीवरती प्रतिज्ञा बांधन हा संघ जेथे अलिबाग तालुक्यामधला संघ प्रतिज्ञा बांधन एक मजबूत स्थितीमध्ये आहे. 16 गुणांची आघाडी आहे आणि अत्यंत चांगलं डिफेन्स आणि रेड या कामगिरीच्या जीवावरती या मॅचमध्ये प्रतिज्ञा बांधन हा विजयी प्राप्त करतोय. सामना जिंकलाय प्रतिज्ञा बांधन या संघाने 16 गुणांनी. अभिनंदन आपण प्रतिज्ञा बांधन संघाचं करूया. आणि यानंतर होणारा सामना असेल बहिरेश्वर मानी विरुद्ध रामनाथ. श्री गणेश रामनाथ दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे.